मंडळी, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या 2 वर्षापासून अंतरवाली सराटी गाव ते आता मुंबईचं आझाद मैदान असा मराठा समाजाचा प्रवास सुरू आहे। 29 ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषणाला बसले। त्यांच्याबरोबर उपोषणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक देखील मुंबईत ठाण मांडून बसले आणि विशेष म्हणजे यामध्ये सर्वात जास्त संख्या आहे ती तरुणांची। मराठा आंदोलनादरम्यान जरांगेंना तरुणांचा प्रचंड पाठिंबा असल्याचं दिसून येते। या आधीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिली तर जरांगेंना ऐकण्यासाठी गावागावात मराठा तरुण एकत्र येतात। तसेच सभेला कितीही गर्दी असो किंवा सभा संपायला कितीही वेळ झाला तरी ते जागेवरून हालत नाही। जरांगेंवर कुठं जेसीपीने फुलांची उधळण करण्यात येते तर कुठं बँड बाजा लावून त्यांची मिरवणूक काढण्यात येते आणि यात मराठा समाजातील तरुणांचा मोठा सहभाग असतो। मग मंडळी, प्रश्न पडतो की मनोज जरांगे यांचं मराठा समाजातील तरुणांना एवढं आकर्षण का आहे? इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाची त्यांच्या मागे गर्दी का आहे? विचार करायला लावणारा प्रश्न आहे ना हा। मग याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। मनोज जरांगेंना तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा असल्याचं पहिलं कारण आहे जरांगेंना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही। त्यांच्या कुटुंबातील आजोबा पंजोबा कुणीही राजकारणात नाही, त्यामुळे त्यांना सहकार, साखर सम्राट, त्याचप्रमाणे शिक्षण सम्राट असा कोणताही वारसा नाही आणि म्हणूनच मराठा तरुणांना हीच जरांगेंची जमेची बाजू वाटत आहे। कारण मराठा समाजातील नेते आणि त्यांच्या नवीन पिढीलाही मराठा समाजातील तरुण अक्षरशः कंटाळल्याचं चित्र सध्या दिसून येतं। तसेच मराठा नेत्यांनी समाजासाठी काय केलं असा प्रश्न देखील आंदोलक तरुणांकडून वारंवार ऐकायला मिळतो। दुसरं कारण आहे गरीब माणूस पण समाजाप्रती बांधील अशी इमेज। मनोज जरांगे एक सामान्य कुटुंबातून येतात अशी ठाम धारणा मराठा तरुणांची। घरावर तुळशीपत्र ठेवून हा माणूस मराठा समाजासाठी लढत आहे असं देखील त्यांना वाटतं। त्यांचं घर अगदी साधं पत्र्याचे, ते घर मराठ्यातील बहुसंख्य मराठ्यांच्या घराचं, त्यांच्या स्थितीचं प्रतिनिधित्व करतं। मराठवाड्यातील बहुसंख्य मराठ्यांची आज अशीच अवस्था आहे। जमिनीचे जसे जसे तुकडे पडत गेले तसे तसे मराठा समाजाचे आर्थिक प्रश्न वाढत गेले। त्यामुळेच मनोज जरांगे या लाखो लोकांना आपलेसे वाटतात, कारण ते त्यांच्यापैकीच एक आहेत असं त्यांना वाटतं। तिसरं कारण आहे जरांगे कोणाकडूनही मॅनेज होत नाही हा विश्वास। मनोज जरांगेंना त्यांनी आंदोलन सुरू केल्यापासून अनेक पक्षांनी पैशांची ऑफर दिल्याचं म्हटलं जातं। असं खुद्द ज्या गावात जरांगेंचं आंदोलन सुरू होतं त्या अंतरवाली सराटीतल्या नागरिकांनीच ही गोष्ट बोलून दाखवली, पण जरांगे मात्र मॅनेज झाले नाहीत आणि होतही नाही। तसेच मराठा आरक्षणासाठी याआधी अनेक आंदोलनं झाली, पण आत्ताचं आंदोलन करणारा प्रामाणिक आणि मॅनेज न होणारा हा योद्धा असल्याचं मराठा तरुण हे स्वतःहून सांगतायत। चौथं कारण आहे जे काही आहे ते कॅमेरा समोर बोललं जातं। याआधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी सरकारशी बंद दाराआड चर्चा केली आणि त्यानंतर आंदोलनं थांबली, पण जरांगेंचं तसं नाही। ते सरकारचे प्रतिनिधी आणि मराठा समाजातले लोक त्यांच्याबरोबर मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच चर्चा करतायत आणि हाच जरांगेंचा आंदोलनाचा पॅटर्न आवडत असल्याचं मराठा तरुणांकडून सांगण्यात येते आणि जरांगेंनी आतापर्यंत तरी त्यांच्या आंदोलनाचा हा पॅटर्न कायम ठेवल्याचं आता दिसून येते। पाचवं कारण आहे मराठ्यांच्या पोरांच्या भविष्याचा लढा। जरांगेंच्या भाषणात कायमस्वरूपी हा मराठा समाजातील पोरांच्या भविष्यासाठीचा लढा आहे असा उल्लेख असतो। त्यांची ही लाईन मराठा तरुणांच्या काळजाला हात घालणारी ठरली। चांगले गुण असूनही आम्हाला चांगलं कॉलेज मिळत नाही, आरक्षण अभावी आम्ही मोठी फी भरू शकत नाही आणि चांगली नोकरी मिळवू शकत नाही, पण जर आरक्षण मिळालं तर शिक्षणात आम्हाला चांगला फायदा होईल, त्यामुळे चांगली नोकरी मिळण्यास देखील मदत होईल असं मराठा तरुणांकडून वारंवार बोललं जाते। सहावं कारण आहे राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याची इमेज। मनोज जरांगेंनी मला राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितले। कोणत्या पक्षात जाणार किंवा कुणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारल्यावर ती आपली वाट नसल्याचं त्यांनी अनेकदा मीडियासमोर देखील बोलून दाखवलं।
मला कोणत्याही पक्षात जायचं नाही अथवा निवडणूक लढवायची नाही असं जरांगे वारंवार सांगत आहे. अजूनही ते तेच सांगत आहे. त्यामुळे जरांगेंची हीच गोष्ट मराठा तरुणांना आवडत आहे. मतासाठी नाही तर फक्त जातीसाठी लढणारा हा माणूस, असं मराठा तरुणांचं जरांगेंबद्दल मत आहे. 7वं कारण आहे आंदोलनाला आतापर्यंत आलेलं यश. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आतापर्यंत यश मिळत आले. जरांगेंच्या मागण्यांनंतर अटी शर्तीवर का होईना पण सरकार हालचाल करताना दिसते. वेळोवेळी शासन निर्णय घेताना देखील दिसते. शिंदे सरकारच्या काळात स्थापन केलेल्या शिंदे समितीकडून देखील वारंवार कुणबी प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत आहे आणि त्या संदर्भातील अहवाल आणि हे काम कुठपर्यंत आलंय त्याची माहिती ही जरांगेंच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांना देण्यात येते. तसेच मराठा आणि इतर भागात प्रत्यक्षात मराठा समाजातल्या लोकांना प्रशासनाकडून कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहे आणि अजूनही मिळत आहे. त्यामुळे हीच मराठा तरुणांना दिलासादायक बाब वाटत आहे. हे सगळे मुद्दे लक्षात घेता आणि आता मुंबईत जरांगे आझाद मैदानावर जे ठाण मांडून बसले आहेत त्यांनी सरकारला तर स्पष्ट भाषेत सांगितलं आहे की आरक्षण घेणार आणि मगच मुंबई सोडणार. त्यामुळेच मराठा समाजातील तरुणांचा जरांगेंना एवढा पाठिंबा आहे आणि त्यांना जरांगेंबद्दल एवढं आकर्षण वाटत आहे. आता आझाद मैदानावर मराठा समाजाचा लढा सुरूच आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात त्या संदर्भातील निर्णय हा घेतला जाईल. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? जरांगेंच्या या लढ्यात त्यांना यश मिळेल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.